नमस्कार मंडळी, कसे तुम्ही सगळे? मस्त मजेत आहे का? मी तर छान आहे, तुम्ही कसे सांगा. तर आज बघा असा लुक केलाय मी. आणि तुम्ही म्हणता असाल आता एवढा लुक करून घरीच का? तर मी घरी नाही, मी चालले आता लग्नाला कुठं जाणार आहे ते पण तुम्हाला सांगते. मी चालले मायनीला. कुठली व मायनी? विटा मायनीला चाललो आहे आम्ही लग्नाला. तर कोण कोण आहे तुम्हाला हे पण दाखवते मी. तिकडं बघा, इकडं योगिता आहे, योगिताला पण घेतलंय. तिकडं भैया आहे, पोरगा आहे माझं. आम्ही दोघे कसे सांगा. चिव पण आहे त्या, पण चिव अजून आले नाही. त्या चिव गेले त्या रिझल्ट आणायला. आज आहे 1 मे, त्यामुळे रिझल्ट आहे. त्या गेले तर रिझल्ट चिवसन करणार होते ना? नवऱ्या सगळं करते आधी. हां बरं. चिवचं माझं सेपरेट आहे, सेपरेट. लग्नात गेलो, चिवला अजून तयार व्हायचं. तिला तयार झाल्यावर मग दाखवायचं. तिकडं आमचे मिस्टर भैरव गवळी. राम राम. आज जय शंकर. जय शंकर. तर ह्यांनी घातलेलं पिंक कटलाय पिंक. हां, तर ह्यांच्या म्हणजे आमच्या दोघांच्या भाच्याचं लग्न आहे. तर आम्ही चाललोय लग्नाला मस्त मध्ये. आता तुम्ही पण या लग्नाला सगळेजण. आजच लग्न आहे ना, आजच या. आता ही उद्या व्हिडिओ पडणार आहे. बरं ठीक आहे. आता राहू द्या, शिळ लगीन होतंय मग आता तोपर्यंत. जाईपर्यंत कसा प्रवास आहे, काय लग्नात काय काय गमती होते ते तुम्ही बघू शकता कंटिन्यू. इकडे बघा चिल्लर पार्टी. हो काही की गाडी हो का. हे खुशा इकडे तू मेकअप केला नाही, काय नाही काय रे तसं? हा काय केलं? पाणी पिलंय वय. हा हो काही आमची शिवानी. हे जा आता सध्या ही ड्रेस घातले ते. परत तिथं गेल्यानंतर ना दुसरं चेंज करायचं दोघींना पण. होय, तुम्ही काय करायला लागलाय दोघी? आता खेळायचं असते का? इकडं आमची आई चिवमुळे सगळा राडा झालाय का. चिव कधी येते आता काय माहिती. आता तर 9 वाजले, ते 12:30 पावणे 1चं लग्न आहे. आम्हाला जायचंय विटा मायनीला. तर इथनं जायला कमीत कमी 1.5-2 तास तरी लागते. म्हणजे 12:30च्या आतच आम्हाला तिथं पोहोचायचंय. म्हणजे 15-20 मिनिटं तरी असं नको होय. मग काय तर चला आता जाताना गमती 2 गाड्या आहेत त्या, पुढं मागं एका मागे एक. चला आता बाकीच्या आल्यावर आणखीन तुम्हाला दाखवते, जाताना पण दाखवते. ओके, तर आम्ही बसलो बरं का एकदाच गाडीत. इकडं बघा नवीन मेंबर आलाय. कोण आहे बघा? आमच्या दिराचं पोरग आहे. आणि इकडे बघा म्हणजे मी त्याच्याकडे बघितलं, मी गाडी चालवू नको. चला गाडी चला. तर आता आम्ही आलोय पाक माळशिरसच्या पुढं. पाठीमागे एक गाडी आहे, पण आता तुम्हाला काही दिसणार नाही. ती त्या गाडीमध्ये ती बाकीची दुसरी खादरवळ आहे. आम्ही इकडे आमच्या गाडीत बसलोय निवांत आईस पेश मध्ये. आहे का नाही? कोणाची गर्दी नको ना काय नको. झोपून जरी गेलं तरी टेन्शन नाही. तर आमच्या शिवानीचा मग काय तर रिझल्ट येई नाही. शिवानीचा रिझल्ट आल्यावर करणार आहे, कारण तिला टेन्शन आलं गिफ्टचं. आत्या म्हणली म्हणजे मी गिफ्ट देणार आहे. आणि ती पण कसं देणार आहे तुम्हाला सांगते काय. पहिला नंबर आला की मोठं गिफ्ट, हा दुसरा आला की त्यापेक्षा बारकं, आणि तिसरा त्याच्यापेक्षा छोट. मग काहीच नाही, फक्त येईल नंबर येईल. पहिला नंबर म्हणते आता, एवढं कॉन्फिडन्स मध्ये म्हणते म्हणल्यावर येईल तिचा नंबर. आहे का नाही? तुम्ही पण सांगा कसं शिवानीचा आमचा नंबर येईल का नाही ते. आहे का नाही? तर चला पहिलं तर लग्न लावून येऊ, मग बाकीचं बघू. लग्नाचा जीव चला लग्नात. ही बघा आहे विटा मायनीचा रोड. डोंगर आहे, डोंगर दिसतंय का तुम्हाला? बघा इकडं लिहिलेला बोर्ड पण आहे, मसवड. बघा इकडं कसं आहे, बेंबळं खळवं सापडणं. हा बघ एवढं डोंगर आलाय, डोंगर. कस काय ओळखलं बरं? तर खूप छान वाटतंय बरं का. आम्ही चाललोय मस्त आता फिरायला. परत तिकडून आल्यावर परत आणखीन कुठेतरी जाणार आहे फिरायला, पण ती सरप्राईज देते तुम्हाला नंतर सांगणार आहे. आमची गाडी काय पुढे येईना मागची, ती काय मागच थांबली ती. चला हो बाई इकडे बघा. आईला गेली गायब झाली बाई. ह्यांच्या मायला ह्यांच्या गायब झाली. वर लगायली का की वर. नेमकं मी कॅमेरा चालू केला आणि ही बंद झाली. सनरूफ मधनं या वर आली नाही का. छान बघा. ही तुम्हाला मला नाही पाठीमा गाडी आहे ती. बघा ही गाडी आहे बघा आमची किया गाडी. दिसली का तुम्हाला? ओळखत असलं तर सांगा कमेंट मध्ये. चला मग जायचं का लग्नाला? चला. अरे बघा पवन चक्क्या. कशी असते सांगा. हा आमच्या घराच्या बाजूला एक मामा तर बघा आता आम्ही मामा आणि खायची चक्की झालं. इकडं पाठीमागं गाडी आली का आमची. गाडी
इथं आणि इकडं बघा हे इकडं उभं जरा डोंगर डोंगर आणि हे घे म्हणून मोठीच्या मोठी अशी पवन चक्की. हा डोंगरात असेल की इथं काळी महिना का नाही ह्याच्यात डोंगरात है ना. काय चला काय बाई ना लगीन काही ना बाई वैतागून जीव चालला वर खाली वर खाली वर खाली वर खाली सरबत हा काळी महिना हो का इकायला बसली इथं इकायला बसली ती काळी महिना बघा इथं पण आहे इथं पण अरे बसली तू ती. कशाला समजत ते जरा इथे. तिला वर जायचं आहे आपलं पेट्रोल आहे. तिला वर जायचं हा, नाही जरा. पोचलो आम्ही एकदाच स्त्री नावाचे चाल आणि पुरुष नावाचे चाल हे दोन्ही चालू अतिशय महत्त्वाचे असतात हा संसाराचा गट ओढण्यासाठी. स्त्री आणि पत्नी तिलाची बायको असते. तर आम्ही बघा आता इकडं एंट्रीला आलोय त्यांचं फोटोशूट चालू आहे हो का इकडं बघा यांचं फोटोशूट चालू आहे का बघितलं का. तर छान मस्त बघा केलंय बघा ह्यांनी असं एंट्रीला फोटो बिटो लावून सगळं ओके मध्ये कार्यक्रम केलाय हां फोटो काढायला बघा इकडं नवऱ्या नवरीचा फोटो आहे का. लग्नात बघा लय दिवसातनं भावाची भेट झाली त्यामुळं गळा भेट घेतली आणि इथं आवाज चालू असल्यामुळं का नाही आम्हाला तर ते आवाज बंद करावं लागतंय. भाऊजी लगे म्हणतात बघा वहिनी कशा व्हिडिओ काढायला लागले ते म्हणून ब्लॉग चालू आहे वाढायला लागले. इकडं नवरदेवाची एंट्री झाली आहे बघा आता सगळ्या मावळणी गोळा झाले ते ताट ओळणी करतात ना असं काहीतरी तिथं गेटपाशी आल्यानंतर ना आत्याचा मान असते. तर मग आता बहिणी येते सगळ्या त्यांचा डान्स करून झालाय तरी आणखी उन्हातानाचा डान्सच करते ती. तर म्हणलं चला आपण उन्हातनं सावलीला जावं जरा थोडंसं. इकडं तुतारी बितारी काय चालू आहे सगळं मस्त हलगी हां हलगी छान एंट्री केली बरं का मस्त लग्न वगैरे छान झालंय मस्त. तुम्ही आता नंतर पुढं बघालच आता. तर ही फोटोशूट चालू असं झालं बघा आता फोटो काढायचं. चला नवरीची एंट्री झाली आता. दोन मामा नवरदेवाची हवा आहे नवरदेवाची. झालं एकदाच लग्न. आता जेवायला आलोय बरं काही पण इतकी गर्दी आहे जेवायला आम्ही थांबलोय आता वेटिंगला जेवायसाठी. भूक लागली जेवायला
गर्दी असेल होय जेवायला वाढायला लागले आम्ही जेवायला बसलोय आता इकडं बसले आई शिवानी आणि इकडं बसलोय बाकी सगळे खादरावर थांबा नको रुमाल द्या रुमाल 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 सगळं रुमाल नाही कशाला रुमाल नाही माझं चला जेवण करून घेतो आता बोला तिला का जेवायला लय भूक लागली होती ना हा आता जेवण करा ताटात शिल्लक ठेवायचं नाही काय शिवानी ताटात शिल्लक ठेवायचं नाही जेवढं लागतं तेवढं ठेव हा तर बघा इकडं भात आहे श्रीखंड पुरी पापड कोशिंबीर आणि वांग्याची भाजी तर या जेवायला आता मी तर जेवण करायला लागले पण आता इकडं विचारू योगिता काय हाय का मिळालं ना सगळं हा जेव मग आता जेव का हे तिकडं चला यांचं निम्म जेवण झालं मी बसले तसेच जेवायचे चला छान असा कार्यक्रम झाला कार्यक्रम म्हणण्यापेक्षा लग्न अगं काय नाही तिकडं बघा ही नवरदेवाची आई म्हणजे माझी मोठी नणंद ती पण मोठी नणंद ही आमच्या सासूबाई ही जाऊबाई हिला तर ओळखताय तुम्ही तर लग्न खूप छान झालं बरं का मस्त झालं खूप मस्त झालं जेवण तर खूप भारी होतं टेस्ट होते मी ब्लॉग बनवते युट्यूबला टाकायला नवरदेवाच्या आईला कुठं दाखवायला खूप छान झालं तुम्ही तर बघितलंच असेल आता सगळा व्हिडिओ टाकलेला आहे मी आता त्यामुळं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटते लग्न आमचं नवरदेव कसं वाटते नवरी कशी वाटते आहे का नाही नवरदेवाची ही एक नंबर दोन आणि आम्ही फोटो काढून आमचा नवरदेव आहे आमचा नवरदेव आहे काही लग्न नाही आता लेकरांचीच लग्न